नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज विवाह मुहूर्ताबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचं कारणही तसं आहे की आता लग्नसराई बंद झालेली आहे. जुलै महिना संपलेला आहे आणि यावेळेस प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की 26 जानेवारी 2027 याशिवाय पहिला विवाह मुहूर्त नाही आहे. मग आता प्रश्न पडतो, अजून 15 ऑगस्टसुद्धा आलं नाही आणि 26 जानेवारी म्हणजे एवढा काळ हा आपला जर विवाह ठरलेलाच असेल तर त्यासाठी मुहूर्तासाठी थांबावा का? हा मनामध्ये प्रश्न पडणं साहजिक आहे आणि त्याची दोन्ही साईडनंही सुद्धा उत्तर असणं साहजिक आहे. ज्यांना मुहूर्त मानायचं आहे त्यांनी बिंदास मानावा, मी असं अजिबात काही म्हणणार नाही. पण समजा ज्यांना मुहूर्त नसला तरी लग्न करायचं आहे किंवा कधी कधी अशी परिस्थिती असते की होणाऱ्या दोन्ही पार्टींना घाई असते किंवा मुलामुलींवर सुद्धा एवढा आपल्याला विश्वास ठेवता येत नाही की बाबा हे लग्न ठरलं यांचं आणि हे 6 महिने जर कुठे गप्पा मारत फिरत बसले, हॉटेलमध्ये बसले, इकडे गेले तिकडे बसले आणि समजा यांच्यात काही काही मतभेद झाली, काही भांडण झाली आणि जर ठरलेलंच राहीत झालं तर काय? अशा सुद्धा काही काही जणांना टेन्शन येऊ शकतं ना की साखरपुडा झाला आहे किंवा टिळा झाला आहे, तर आता हे एवढा टप्पा जायचा कसा काय? साहजिक आहे. पण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की असं नाही की लग्न मोडलं म्हणजे अगदी काय फार हे झालं. ठीक आहे, पुढं काय व्हायच्या ऐवजी अगोदरच मोडलं चांगलं आहे ना, बरोबर आहे. मी तर म्हणत असतो की घटस्फोट हा नवरा बायकोंचा होतो आणि आईवडिलांचा कधी होऊ नये. म्हणजे त्यांना इश्यू संतान झाले की होऊ नये. हे आता वेगळाच विषय, मी नाही बोलत आहे, विवाह मुहूर्तावरच येणार आहे. पण मला एक म्हणायचं आहे की आज एवढ्या सगळ्यांचे मुहूर्तावर विवाह झाले तर सगळ्यांचे संसार सुखी आहेत का हो? नाही, काही काही प्रश्नांची आपल्या प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत, आपल्याला द्यावी लागणार आहेत. म्हणजे संसार सुखाचा हा दोघांच्या एकमेकाच्या वागणुकीवर, एकमेकाच्या युतीवर, एकमेकाच्या काळजीवर, एकमेकाच्या केअरवर होत असतो. ठीक आहे. आता मुहूर्तसुद्धा बघून कधी कधी आता हे आमच्या शेजारीच जवळ कार्यालय म्हणून मी बघतो, अरे एवढे सत्कार चालू असतात. काँग्रेस पार्टीचा, बी जे पीचा, इकडचा, मनसेचा, शिवसेनेचा, याचा त्याचा. ते झालं की मग सहकार दूध डेअरी, सहकार दूध झाली की पतसंस्था, मग समाजसेवक, मग अजून काय 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 विचारू नका. मग तेव्हाही मग मुहूर्त टळतोच की, म्हणजे मुहूर्त काढलेलं सुद्धा मुहूर्त टळतं. त्यामुळे कसं आहे, मुहूर्त नसला तरी सुद्धा विवाह करायला काही हरकत नाही. पूर्वी या 4 महिन्यात अजून एक कारण असेल विवाह मुहूर्त नसायचं, ते म्हणजे पूर्वी कार्यालय वगैरे नसायचं. शेतात वावरात लग्न लावणार, मग असं वरनं पाऊस पडतोय, चिखल आहे, चिकचिकाट आहे, प्रत्येकाने नांगरायचं काम सुरू केलेलं आहे. तेव्हा व्यवसाय सगळ्यांचा एकच होता ना, शेतीप्रधान आपला देश होता. मग त्यावेळी हे सगळं कसं काय करणं शक्य आहे? येणाऱ्याला येता येणार नाही बैलगाडीतून आणि तुमच्या वावरात तुम्हाला लग्नही लावता येणार. कदाचित त्याच्यासाठी सुद्धा एक कारण असू शकतं. पण आज जर आपण बघितलं, एकापेक्षा एक काय बँकेट हॉल काय, हे काय हॉटेल काय, कार्यालय काय, एकदम टकाटकच, एक थेंब येणार नाही. मग प्रश्न पडतो एवढाच की मग आपण घरापासून कार्यालयात कसं यायचं? आज तसे फार सगळ्यांच्या गाड्या पण आहेत छानपैकी, अगदी पायरीपर्यंत येतात, मोठमोठ्या छत्र्या आहेत, लगे आत घेता येतं. आणि ज्यांची गाडी नाही त्यांना उभे राहायची सोय आहे. म्हणजे माझं एक मत आहे, कोणाला आवडेल ना आवडेल, पण मी म्हणेन हे जे आता पंचांगामध्ये जे काळी मुहूर्त किंवा त्यांनी शब्द जरा आपत्कालीन वापरला आहे, वेगळं वाटतं, त्याच्यावर सुद्धा लग्न करायला काहीच हरकत नाही. आणि असं आहे, एक लग्न सराई थांबली की बऱ्याच जणांचा रोजगार जातो ना. पुजाऱ्याचं लग्नाचं काम गेलं, त्याचबरोबर डेकोरेशनवाल्याचं, इंटेरियरवाल्याचं काम गेलं, केटरिंगवाल्याचं काम गेलं. हे सगळे जे आपले विवाह सोहळा किंवा हे सणवार आहेत ना, ते खरं रोजगार निर्मितीची चांगली साधनं आहेत. ठीक आहे, आता कोणाला पटतं हा विचार, नाही पटतंय हा भाग वेगळा आहे. पण मी तर म्हणेन की अगदी समजा मुहूर्त बघून जरी केला तरी समस्या येत असते, मुहूर्त नाही बघितला तरी समस्या येते लग्नामध्ये. म्हणजे ज्याला जे पाहिजे त्यांनी करायला हरकत नाही. पण जिथं खरोखरच 6 महिने रिस्क घेणं की यांच्या दोघांचं कसं काय आपण यांना फ्रीनेस द्यावा ठरलेल्या जोडप्याला, हे अवघडच आहे. त्यामुळे ज्यांना करायची इच्छा आहे मुहूर्त नसतानासुद्धा, आता काळी मुहूर्त मी नाही काढले, दाते पंचांगामध्येच दिलेत. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला व्हॉट्सॲप करा, माहिती मिळवा. आणि अजून आपल्या धर्मामध्ये असं एक हे सुद्धा सांगितलं आहे ठिकाण की जिथं आपल्या इथे मुहूर्त नसतानासुद्धा त्या मंदिरात लग्न करतात, त्याचीही माहिती मी तुम्हाला देईन. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी व्हॉट्सॲप करावा. आणि हे आमचे जे पांडुरंग महाराज शास्त्री चितोळे यांचं ऑफिस आहे,
श्रीजी वास्तू ज्योतिष आळंदी, तिथे येऊन चर्चा करावी. महाराज असतात, मी असतो. आणि समजा येणंही जरी शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन विचारू शकता. लग्न, मुहूर्त, समस्या, वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र, रत्नशास्त्र सर्वाची माहिती तुम्हाला मिळेल. आम्ही क्लासेस पण घेत असतो मराठी, हिंदी, इंग्रजीमधून. ज्यांना याची इच्छा आहे ते करू शकतात. तर माझं म्हणणं असंच आहे की नांदा सौख्य बरे, फक्त मुहूर्त बघूनच विवाह नक्की टिकेल आणि चांगला होईल किंवा होणार नाही असं आपण सांगू शकत नसतो. त्यांची इच्छा आहे, मुहूर्त नसतानासुद्धा तुम्ही पंचांगात काढलेली मुहूर्त किंवा त्यातल्या त्यात शुभ दिवस बघून लग्न करू शकता. त्याला 27 जानेवारी 2027पर्यंत थांबायची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तरी कृपया ज्याला जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. धन्यवाद. अधिक माहितीसाठी जरूर कॉल करावा, चर्चा करावी. पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन माहिती संदर्भात. धन्यवाद.